शुभ सकाळ मित्रांनो, कशा आहात? बरे आहात ना? आता आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आपण आलेलो आहोत कोकणात आलेलो आहोत, पनवेल या गावात. तर या साईडला तुम्ही आता बघू शकता परिसर हा कसा एकदम नैसर्गिकदृष्ट्या एकदम भरलेला आहे. आणि जे आपण आंब्यांचा व्यवसाय करत होतो का, जो सूर्य ब्रदर्सकडून जो करत होतो 25 अविश्वसनीय व्यवसाय, जो तुम्हाला बोललो होतो का मी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा प्रक्रिया केलेले आंबे जे आपले ते वापरले जात नाही. ते ही पूर्ण जी बाग आहे, पूर्ण जरा मामांची बाग आहे. इथे बॅक साईडला तुम्ही बघत आहात त्या इथून खालती त्यांची पूर्ण जागा आहे तिथे. आणि इथूनच सर्व आंब्यांच्या पेट्या या भरून आपल्या इथे मुंबईमध्ये विकायला आणल्या जातात. अवकाळी पावसामुळे यावेळेला प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आंब्यांचं. आणि ही बघा आपली लाल परी इथे बाजूला तुम्हाला बघायला मिळेलच का, पावसामुळे कशी धूळ निघालेली आहे. त्यामुळे वॉश करायची काही गरज नाही आहे. आपला हा प्रवास, पूर्ण प्रवास हा या लाल परीनेच केलेला आहे. तर तुम्हाला आत्ता व्हिडिओ दाखवलंच का, अजून देखील बरेचसे आंबे हे उतरवायचे राहिले. पण पावसाने आधीच हजेरी लावल्यामुळे ते सर्व आंबे जे आहेत, अमुक आंबे ते सर्व खराब झालेले आहेत. आता पाऊस पडल्यानंतर शक्यतो इथे कोण आंबे वगैरे खात नाही आणि त्याची विक्री तर मुळीच केली जात नाही. कोकणामधील ही घरं ही कशा प्रकारची असतात हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवत आहे. आणि हे वरती जायचा हा मार्ग आहे घराकडे जायचा. आणि आता बऱ्याच प्रकारे सर्व ठिकाणी सुधारणा झालेली आहे. त्याचप्रमाणे देखील आता हे जे घर आहे मामांच्या इथं, ते देखील बऱ्यापैकी हे चेंजेस केलेले आहेत घरामध्ये. बाहेरून जरी तुम्हाला दिसत असेल तुला, तरी आतमध्ये त्यांनी एकदम व्यवस्थित प्रकारे केलेला आहे. हे घर बघितल्यानंतर आपल्याला ते रात्रीच खेळ चाले या सिरियलमधल्या घराची अशी पटकन आठवण येते. ती देखील कोकणातलीच घरं आहेत सर्व. ती याच पद्धतीने बांधलेली असतात. त्यामुळे सर्व घरी एकसारखेच दिसत असतात. आणि आजूबाजूचा परिसर देखील तुम्ही बघाल का, चला इथून आपण आता घरात जाऊया. तर इथून घरात गेल्यानंतर हा जे समोर बघत आहात, इथे आत जायचं. इथून या बाजूला हे धान्यांचं कोठार आहे. पहिले जास्त करून धान्य ही त्याच्यामध्ये ठेवली जायची. आणि त्याचबरोबर इथून तुम्ही राईट साईडला जर बघितलं तर बेडरूम केलेली आहे, समोर वॉशरूम, आणि त्याचबरोबर इथल्या समोरच्या रूममध्ये ही स्टोअर रूम केलेली आहे. इथे तुम्हाला बरेचसे नारळ वगैरे तुम्हाला बघायला भेटतील ठेवलेले आहेत ते. आणि इथून प्रॉपर गावामध्ये आल्याची फिलिंग जी आहे ती पूर्ण तुम्हाला चूल वगैरे एकदम त्या पद्धतीने तुम्हाला बघायला इथे मिळणार आहे.
इथे जे पायपातून येथून जे पाणी बघते ते नळाचं पाणी नाही आहे. ॲक्च्युली आता त्यांचे ते 24 तास हे पाणी चालू असतं. डोंगर परिसर असल्यामुळे वरती पाण्याचा देखील साठा बऱ्याच प्रमाणात होतो. तिथेच पाणी पुढे पुढे येते. त्याचप्रमाणे त्यांनी असे प्रत्येक पाट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप लावलेले आहेत आणि जिथून पाणी हे कंटिन्यू चालू असते. त्याला म्हणून पुढे कापड लावलेलं असतं जेणेकरून त्यामध्ये कोणताही कचरा येऊ नये. आणि तुम्ही बघितलं असेल पाणी की पावसाळा देखील असून देखील सुद्धा एकदम प्युअर पाणी आहे, पिण्यास योग्य पाणी आहे ते. आणि हे बघतात हे लिलीचं झाड आहे, ही माडाची झाडं आहेत. त्यानंतर इथे पुढे बरीच फुलांची वेगवेगळ्या प्रकारची फुलं देखील आहेत. तर त्यांची नावं देखील मला माहीत नाही. अशी पण देखील बरीचशी फुलं इथे तुम्हाला बघायला भेटतील. ही तुम्ही बघा तर कोकणातील जीवनशैली कशी आहे, एकदम शांत पद्धतीने आहे. एकदम पूर्णपणे शांतता आहे, तर कोणत्याही प्रकारचा गोंगाट वगैरे काही नाही. आणि ही जी घरं आहेत ही इथे चिरा उपलब्ध असते जास्त करून, त्यामुळे चिरांचीच घरं देखील इथे आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात चिरा वापरलेल्या आहेत. तर आम्ही फणस काढण्यासाठी गेलो तर अवकाळी पावसामुळे झाडं देखील हे चिकट झाली होती. त्यामुळे आम्ही बांबूच्या झाडांचा वापर केलेला आहे आणि त्याचा वापर करून आम्ही फणस काढण्याचा प्रयत्न केला. त्याआधी आम्ही सर्वात पहिले खालती जो फणस होते तो आम्ही सर्वप्रथम काढून घेतला. कोणी अशा प्रकारचे स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनाही झाडावरती अशा बांबूच्या फांदीच्या साहाय्याने वर जाण्याची सवय आहे, त्यामुळे ते सहजरित्या जात आहे. आपल्याला जेवढं सोप्या पद्धतीने दिसतं तेवढ्या सोप्या पद्धतीने नाही आहे. त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे,
वरती ज्या पद्धतीने गेले त्याच पद्धतीने एकदम सावकाश सावधरित्या यशस्वीरित्या खालती मग उतरलो. तर अशा प्रकारे आपली इथली व्हिडिओ संपलेली आहे. रत्नागिरीतील पन्हाळी या गावात आपण आलेलो आहोत. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटवर नक्कीच सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि अजून काय अपडेटेड व्हिडिओ असतील तुम्हाला अपडेट येत राहतील. चला, धन्यवाद.